श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आठवडा कोणते नवीन संकेत घेऊन येणार आहे? मनात सुरू असलेली चिंता आता कमी होणार का? कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला योग्य यश मिळेल का? आर्थिक बाबतीत स्थिरता येणार की खर्च वाढणार? प्रेम आणि कुटुंबातील नातेसंबंध अधिक मजबूत होतील का? आणि या आठवड्यात कोणती अशी घटना घडेल जी तुमचा आत्मविश्वास वाढवेल? चला तर मग जाणून घेऊया हा आठवडा कन्या राशीसाठी कसा राहणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी विचारपूर्वक निर्णय, नवीन जबाबदाऱ्या आणि आत्मपरीक्षणाचा ठरू शकतो. मागील काही दिवसांपासून ज्या गोष्टींबद्दल तुम्ही चिंतेत होता त्यामध्ये आता थोडी स्पष्टता मिळू लागेल. तुमच्या स्वभावातील बारकाई आणि शिस्त या आठवड्यात तुम्हाला अनेक ठिकाणी फायदा करून देतील. या आठवड्यात तुम्ही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्याचा प्रयत्न कराल. काम, पैसा, घर आणि नातेसंबंध या सर्व बाबतीत योग्य संतुलन राखण्याची गरज राहील. काही नवीन ओळखी आणि अचानक मिळालेल्या संधी भविष्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. मात्र प्रत्येक गोष्टीत जास्त विचार करण्याची सवय मानसिक ताण वाढवू शकते. त्यामुळे स्वतःला थोडा आराम देणेही आवश्यक राहील. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा मेहनत आणि जबाबदारी वाढवणारा राहील. ऑफिसमध्ये तुमच्यावर नवीन कामे सोपवली जाऊ शकतात. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण तुमची शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करेल. वरिष्ठ लोक तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि संयमामुळे प्रभावित होतील. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा पदोन्नतीसंबंधी सकारात्मक चर्चा ऐकायला मिळू शकते. सरकारी नोकरी, शिक्षण, लेखन, अकाउंट्स, बँकिंग, वैद्यकीय क्षेत्र किंवा संगणकाशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगली प्रगती देणारा राहील. व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार जपून करणे आवश्यक आहे. कोणत्याही करारावर सही करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा. काही लोकांना जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमच्या कल्पना आणि नियोजनामुळे व्यवसायात स्थिरता येईल. मात्र सहकाऱ्यांशी बोलताना कठोर शब्द वापरणे टाळा. आठवड्याच्या शेवटी एखादे अडकलेले काम पूर्ण होऊन मानसिक दिलासा मिळू शकतो. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा मिश्र परिणाम देणारा राहील. उत्पन्न नियमित राहील, पण खर्चही वाढलेले दिसतील. घरातील गरजा, आरोग्य किंवा प्रवासासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. मात्र विशेष म्हणजे तुम्ही खर्च करतानाही भविष्यासाठी विचार कराल आणि बचतीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न कराल. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुने आर्थिक व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन व्यवहार किंवा गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या. कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. या आठवड्यात घर, जमीन किंवा वाहनाशी संबंधित विषयांमध्ये रस वाढू शकतो. काही लोक घरात नवीन वस्तू खरेदी करतील. महिलांसाठी आर्थिक बाबतीत हा काळ थोडा जास्त फायदेशीर राहू शकतो. आठवड्याच्या शेवटी छोटा आर्थिक लाभ मिळाल्यामुळे मनाला समाधान मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि समजूतदारपणाचा राहील. तुम्ही नातेसंबंधात स्थिरता आणि विश्वास शोधाल. ज्यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत त्यांच्यासाठी हा काळ एकमेकांना अधिक समजून घेण्याचा आहे. छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करा. जास्त शांत राहिल्यामुळे समोरची व्यक्ती तुमचा गैरसमज करू शकते. काही लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते, ज्यामुळे मनात जुने विचार जागे होतील. विवाहित लोकांसाठी हा या आठवडा घरातील जबाबदाऱ्या वाढवणारा आहे. जोडीदाराची साथ मिळेल, पण काही विषयांवर मतभेद होऊ शकतात. एकमेकांशी संयमाने बोलल्यास वातावरण पुन्हा शांत होईल. एखादा छोटा प्रवास किंवा धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत. या आठवड्यात प्रेम व्यक्त करताना शब्दांपेक्षा काळजी आणि समजूतदारपणा अधिक महत्त्वाचा ठरेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण या आठवड्यात शांत पण थोडे संवेदनशील राहू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता वाटू शकते. आई-वडिलांसोबत वेळ घालवणे आवश्यक राहील. भावंडांशी सुरू असलेले जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या शुभकार्याची किंवा धार्मिक कार्यक्रमाची चर्चा सुरू होऊ शकते. काही लोक घरातील सजावट, साफसफाई किंवा बदल करण्याचा विचार करतील. मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा करिअरबाबत आनंदाची बातमी मिळू शकते. या आठवड्यात घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला भविष्यात खूप उपयोगी पडू शकतो. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक शांतता देईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा जपून राहण्याचा आहे. सतत काम आणि विचारांमुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण न होणे, डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक राहील. बाहेरचे जास्त खाणे टाळा. काही लोकांना त्वचा किंवा ॲलर्जीशी संबंधित त्रास जाणवू शकतो. योग, ध्यान आणि सकाळी चालण्याची सवय फायदेशीर ठरेल. मोबाईल आणि स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे टाळा. या आठवड्यात मानसिक शांतता टिकवणे हेच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे राहील. शिक्षण.
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेचा आहे. अभ्यासात सुरुवातीला ताण जाणवेल, पण योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नवीन मार्गदर्शन किंवा योग्य व्यक्तीची मदत मिळू शकते. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा ऑनलाईन शिक्षणाची संधी मिळेल. मित्रांच्या चुकीच्या प्रभावापासून दूर राहणे आवश्यक आहे. या आठवड्यात तुमची स्मरणशक्ती आणि समजण्याची क्षमता वाढलेली दिसेल. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी किंवा छोटं यश आत्मविश्वास वाढवेल. उपाय: दर बुधवारी भगवान गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओय गं गणपतये नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. त्यामुळे अडथळे कमी होतील आणि मनाला शांतता मिळेल. हा आठवडा कन्या राशीसाठी संयम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. कामात मेहनतीचे फळ मिळेल, आर्थिक बाबतीत स्थिरता येईल आणि कुटुंबातील वातावरण हळूहळू सुधारेल. काही ठिकाणी मानसिक ताण जाणवेल, पण योग्य निर्णय घेतल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मनाला दिलासा देईल. कन्या राशीसाठी हा आठवडा स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आणि अनेक गोष्टी नव्याने समजून घेण्याचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि शिस्त लोकांच्या लक्षात येईल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी ठेवावी लागेल, पण हळूहळू परिस्थिती सुधारताना दिसेल. नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवल्यास प्रेम आणि आपुलकी वाढेल. मनातील जुनी चिंता कमी होऊन भविष्यासाठी नवीन आत्मविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.